रत्नागिरी जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसलेला पाहायला मिळतो आहे। सुरुवातीला या ठिकाणी धुळीचं वादळ रत्नागिरी शहरात या ठिकाणी पाहायला मिळालं आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळताना पाहायला मिळतो आहे। बघू शकता की आपण सध्या रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आहोत आणि जवळपास 15 ते 20 मिनिटं झाली या ठिकाणी अवकाळी पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतो आहे। सलग तिसरा दिवस आहे हा अवकाळी पाऊस या ठिकाणी बरसतो आहे। हवामान खात्यानं गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी अवकाळी पाऊस दुपारनंतर बरसेल असा अंदाज व्यक्त केलेला होता आणि तोच अंदाज सध्या खरा होताना पाहायला मिळतो आहे। संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, साखरपा या पट्ट्यामध्ये सध्या सलग 3 दिवस अवकाळी पाऊस या ठिकाणी झोडपून काढताना पाहायला मिळतो आहे आणि याचा सर्वात मोठा फटका हा आंबा बागायतीला बसलेला पाहायला मिळतो आहे। त्यामुळं सध्या तुम्ही बघू शकता की विजांच्या गडगडाटासह हा पाऊस या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे। पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं हा पाऊस या ठिकाणी कायम राहणार आहे। खास करून किनारपट्टी भागात अवकाळी पावसाचा जोर दुपारनंतर कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। आज देखील या अवकाळी पावसानं खूप मोठं नुकसान या ठिकाणी आंबा बागायतदारांचं पाहायला मिळालं। तर त्याच्यापूर्वी आलेल्या धुळीच्या वादळामुळे सुद्धा अनेक नागरिकांची या ठिकाणी पळापळ झालेली पाहायला मिळाली। पुढचे 2 दिवस देखील कोकणात अशाच पद्धतीनं अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।